तर पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधील दगडी मंडपातून पाणी गळती होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी 73 कोटींचा खर्च करण्यात आला, मात्र कोट्यावधींचा खर्च करूनही पाणी गळती होत असल्याने जतन संवर्धनाच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत। मुसळधार पावसामुळे या दगडी छतावरून पाणी गळती सुरू झाली आहे। पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर पुन्हा एकदा मंदिराला गळती लागल्याचं आपल्याला आज पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपासून पंढरपूरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे विठ्ठल मंदिराला आता गळती सुरू झालेली आहे। खरं तर गेल्या 1.5 वर्षापासून जतन आणि संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। यासाठी राज्य सरकारने 73 कोटी रुपये खर्च देखील केले आहेत। हे आपण बघतो की अशा पद्धतीची सगळे पाझर या दगडांना लागलेले आहेत। वरून येणारं सगळं पाणी आता खाली मंदिरामध्ये येत आहे। आपण बघतो की खाली सगळे ओलं देखील झालेले आहेत, पाण्याचे थेंब पडतायत, भाविकांना देखील याचा चालताना त्रास होतोय। हे सगळं आपण पाहतो या ठिकाणी। कारण छोट्याशा पावसामुळे किंवा थोड्याशा पावसामुळे जर मंदिराला गळती सुरू असेल तर अनेक उद्या परवा 2 दिवसामध्ये आणखी मोठा पाऊस झाला तर या पावसाच्या पाण्याचं आणखी काय होणार असा देखील आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। एवढा मोठा खर्च केल्यानंतर देखील पावसाच्या पाण्याची गळती जर मंदिराला लागली असेल तर हा सगळा खर्च पाण्यात गेला का काय असा देखील आता सवाल भाविकांमधून उपस्थित केला जातोय। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।